विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची परीक्षा जवळ आहे, म्हणजे 1 महिन्यावरच परीक्षा आलेली आहे. त्यामुळे त्या परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. म्हणजे वेळेचं नियोजन व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण 1 महिन्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 6 विषयांचा अभ्यास चांगला करायचा आहे. असं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देते. तर एकदा एक मुलगा असा नदीजवळून जात होता. नदीजवळून जात असताना त्याला काही असं वाटलं की बाबा काही काम नाही, काय नाही, आपले खडे घेतले, खर्चे उचलले आणि तो पाण्यामध्ये टाकायला लागला. पाण्यामध्ये टाकताना तो एक टाकत होता. शेवटी त्याच्या हातामध्ये काही चमकल्यासारखं वाटलं आणि एक खडा बघतोय तर तो खडा नसून काय होता, हिरा होता. आणि ज्यावेळेस त्यानं बघितलं की आपण आतापर्यंत जे काही खडे टाकले ते खडे नव्हते, तर आपण हिरे पाण्यामध्ये टाकून दिले. आता तर एवढी मोठी नदी आहे, आता नदीमध्ये जाऊन तर तो हिरे शोधू शकत नव्हता. पण जे काही हातामध्ये एक हिरा होता तो घेतला आणि म्हणायला लागला की मी किती मूर्ख आहे की मला हातामध्ये माझ्या काय आहे हे सुद्धा मी बघितलं नाही आणि मी टाकत राहिलो. आता जे काही माझ्या हातामध्ये एक हिरा आहे तो हिरा घेऊन मी बाजारात जातो. पण लक्षात ठेवा की जसं त्या हातामध्ये फक्त एकच हिरा शिल्लक राहिला, तसंच वेळेचं सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे. कारण आपल्या हातामध्ये इतका वेळ असतो, पण त्या वेळेचं वर्षभर आपण टाइम मॅनेजमेंट करत नाही आणि शेवटी आपल्याकडे जेव्हा 15 दिवस 8 दिवस राहतात तेव्हा आपण घाई गडबडीनं काय करतो, आपला जे काही महत्वाचा वेळ आहे, जसं त्या मुलांना सगळीकडे फेकून दिले पाण्यामध्ये, तसं तुम्ही तुमचा वेळ सगळा पाण्यामध्ये टाकून दिलेला असता किंवा वेस्ट करत असता मोबाईल बघून, टीव्ही बघून, इकडे तिकडे फिरून. तर ते काय होतं, राहिलेला वेळ जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो तरी वेळ तुम्ही कारणीभूत लावला पाहिजे. नाहीतर काय होईल, हातामधून सगळा जो वेळ आहे, जो हिरा आहे, तो सगळं निघून जाईल आणि आपल्या हातामध्ये परीक्षाच येऊन बसेल. त्यामुळं टाइम मॅनेजमेंट करा आणि वेळेचं नियोजन करून अभ्यास चांगला करा. ठीक आहे.